चला तर मैत्रिणींनो, आज आपण उत्तप्पा बनवूया. 1 वाटीपासून पोटभर असा नाश्ता 4 ते 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी रेडी होते. खायला तर खूपच मस्त अशी टेस्टी. तेच ते भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस उत्तप्पा बनवा. झटपट असा, सकाळी उठायला उशीर झाला, नाश्त्यासाठी तुम्ही हे उत्तप्पा बनवू शकता. मी इथे कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो, बारीक कट करून मिरची व कोथिंबीर आपल्याला घ्यायचे आहे. सर्व मी कट करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये 2 वाटी रवा घेत आहे. याचं माप वगैरे काहीही नाही, आपल्याला जेवढे उत्तप्पा बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. साधारण एका वाटीमध्ये साधारण 5 ते 6 उत्तप्पे रेडी होतात. आता छोटे मोठे त्यावरती डिपेंड आहे. तुम्ही थोडंसं यामध्ये 2 चम्मच दही घातलेलं आहे. 2 वाटी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं 2 चम्मच दही घातलेलं आहे. छान मिक्स करून दही घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. रवा शक्यतो बारीकच घ्या, जाडसर असेल तर मिक्सरमधून एक वेळेस फिरवून घ्या. अशा पद्धतीने जसं लागेल तसं आपल्याला थोडं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. छान मस्त बॅटर एक रेडी करायचं आहे. जसं की आपण डोशाला बॅटर कसं रेडी करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे उत्तप्प्यासाठी सुद्धा बॅटर रेडी करायचं आहे. आता हे साईडला आपल्याला छान असं अर्धा तास ठेवू आपण. बघू शकता मी ते अर्धा तास साईडला ठेवलं होतं. आता जसं लागेल थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं, जसं लागेल तसं असं फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शननी. मी साईडला अर्धा तास ठेवलं होतं. छान मस्त असं फुलल्या गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता थोडंसं आपण 5 ते 10 मिनटं अशाच पद्धतीने याला फिरवून घेऊ. बघू शकता मस्त असं हलकं फुलकं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता यामध्ये 1 चम्मच मीठ घालणार आहे मी. छान असं मिक्स करून घेऊ आपण. तिकडे आपला नॉनस्टिकी तवा ठेवलेला आहे मी, पॅन. ते पण छान असा गरम झालेला आहे. थोडंसं त्यावरती तेल घालायचं आहे. असं पसरवून एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता यावरती कांदा, मिरची, शिमला मिर्च, कोथिंबीर आपण जे सर्व कट करून घेतलं ते यावरती असं थोडं वरतून घालायचं, जसं तुम्हाला हवं आहे तसं. अशा पद्धतीने खूपच मस्त हे उत्तप्पा होते रेडी. झटपट अशी रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. लहान मुलं तर खूपच आवडीनं खातील. त्यामध्ये मिरची नाही घातली, लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस हे उत्तप्पा बनवून बघा. खूपच मस्त असे होते. बघू शकता मस्त असे भाजल्या पण गेलेले आहे एका साईडने. आता दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊ त्याच पद्धतीने. तर पलटवून घेऊ आपण हळू. अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असे रेडी झालेले आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. साध्या सोप्या सरळ रेसिपी दुसरा पण आपण त्याच पद्धतीने बनवू. आता यावरती शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो सर्व आपण थोडं असं घालून घ्यायचं आहे आपल्याला पसरवून. छान कोथिंबीर. आता वरची बाजू छान अशी कोरडी झाली की आपल्याला पलटवून घ्यायचा आहे हा उत्तप्पा. तुम्ही दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता, किंवा असंच जरी खाल्ला ना तरीही पण खूपच मस्त असा लागतो हा उत्तप्पा. थोडीशी यावरती अशी लाल तिखट चटणी जरी टाकली तरीही पण खूपच मस्त असा होतो. आता थोडंसं मी तेल घातलं व असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून असं पलटताना तो पडणार नाही. बघू शकता असं प्रेस केलं की असं पलटताना पडत नाही टोमॅटो, शिमला मिरची वगैरे. तर दोन्ही बाजूने आपण छान याला भाजून घेऊ. बघू शकता कलर असा मस्त छान आलेला आहे. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. तुम्हाला समजतच असेल कलरहून. तुम्ही जसं हवं तसं बनवू शकता, जाड पातळ जसं हवं तसं. पण उत्तप्पा हा जाडच छान लागतो. चला तर मग पुन्हा भेटू. अशा पद्धतीने नक्की तुम्ही एक वेळेस उत्तप्पा बनवून बघा. झटपट अशी ही रेसिपी आहे. खूपच मस्त असे लागते. एकदम साध्या व सोप्या पद्धतीने